नमस्कार, मी सविता तोत्रे. तर मैत्रिणींनो, बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या की ताई तुमची तब्येत कशी आहे. तर आता मला थोडं बरं वाटतंय. काही ज्या ताईंना माहिती नाही तर त्यांना सांगते, एवढे दिवस व्हिडिओ का येत नव्हते कारण माझी तब्येत ठीक नव्हती. आता मला बरं वाटतंय. तर आता मी कामाला सुरुवात केली. अजून एकदम ओके नाहीये, पण सुरुवात केली मी कामाला पहिल्यापेक्षा. खूप बरं वाटतंय. तर मैत्रिणींनो, हा ब्लाऊज आहे. ह्याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगायची. हा बोटनिक ब्लाऊज आहे. हा मी स्टिच केलेला आहे आणि हा कस्टमर घेऊन गेलेले आणि त्यांनी घातल्याच्या नंतर घालून यूज करून परत वापस आणलाय. आता तुम्ही म्हणता वापस का आणलाय, तर ते पण सांगते. तर त्या मुलीचं आणि आईचं मेजर सेम आहे. हा फोरटक्स क्रॉस पट्टीवाला ब्लाऊज आहे. बोटनिक क्रॉस पट्टीवाला फोरटक्स ब्लाऊज आहे. तर याची कोपरापर्यंत बाही आहे आणि बॅक साईडला मी डिझाईन केलेली आहे अस्तरला. परती बोटनिक, आतमध्ये डिझाईन. तर हा ब्लाऊज खूप सुंदर बसलाय त्यांना. त्या मला बोलल्या की ताई ब्लाऊज खूप सुंदर बसलाय, काही प्रॉब्लेम नाही. पण हा ब्लाऊज मी परत का आणलाय, तर तुमच्याकडे असं ब्लाऊज जर आलं तर तुम्ही काय करायला पाहिजे, तर त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तर हा ब्लाऊज याच्यासाठी आणलाय की त्यांच्या मुलीला हा ब्लाऊज घालायचा आहे. आईने घालून झालाय, मुलीला ब्लाऊज घालायचा तर मुलीला हाताला अस्तर नकोय, म्हणजे बाहीला अस्तर नको. तर असा ब्लाऊज वापस आल्यानंतर याचा अस्तर काढायला जर सांगितलं तर तुम्ही कसा काढाल. हा नवाच ब्लाऊज आहे, एकदाच घातलाय फक्त त्यांनी. तर याचं अस्तर कसं काढाल, तर तुम्ही काय कराल, तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये तुम्ही काय केलं असतं तुमच्याकडे वापस ब्लाऊज आला असतं. तर मी माझं मत सांगते. मी काय करते, जर असं कधी तर झालं नाही, फर्स्ट टाइमच असा ब्लाऊज आलाय, तर आता याचा अस्तर मी कसं काढणार. ब्लाऊज पूर्ण खोलणार आणि नंतर मी अस्तर कट करणार आणि नंतर परत फिटिंग करणार, असं नाही. तर खूप सोपी आयडिया आहे, ती पण सांगते तुम्हाला. ही बाही आहे, तिला उलटी करायची. उलटी केल्यानंतर बरोबर मध्यभाग आहे, त्या मध्यभागावरती असं कपडा आहे तो खिचून घ्यायचा, फक्त अस्तरचा, आणि याला मध्ये कट करून टाकायचं. कट केल्याच्या नंतर वरच्या बाजूला पाऊण इंच जागा सोडायची, म्हणजे कपडा पाऊण इंच सोडायचा. खालच्या बाजूला दंड घेरे, इथं पण पाऊण इंच कपडा सोडायचा आणि कपडा पूर्ण कट करून टाकायचा. नंतर तो पाऊण इंच कपडा आहे तो फोल्ड करायचा आणि त्या दंडगेरावरती एक शिलाई मारायची, कारण आतून डायमंड आहे आणि म्हणजे डिझाईन आहे त्याला, त्याच्यामध्ये तो फोल्ड होणार. आणि बाहीच्या बाजूला काय करायचं आपल्याला, ही जी बाही आहे तो पाऊण इंच कपडा आहे, त्याला फोल्ड करून शिलाई मारून तो कपडावरती शोल्डरला फोल्ड करायचा आणि याच्यावरती एक दाब शिलाई मारायची बाहीवरती. झालं, सोपी आयडिया आहे. तर असं बाहीचं अस्तर आहे ते काढून टाकायचं. जर बाय चान्स तुमच्याकडे असा ब्लाऊज आला आणि सांगितलं की ताई मला अस्तर नकोय बाहीला, काढून टाका. जुना असू द्या किंवा नवा असू द्या, त्यांनी सांगितलं अस्तर काढून द्या, तर तुम्हाला काढता आलं पाहिजे. त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करते. तर ही आयडिया कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. तर चला, बाय.